दिवसाची सुरुवात अशी बरोबर एक स्त्री एकदा तिच्या लहान मुलाला घेऊन गांधीजीकडे आली आणि तिने गांधीजींना सांगितलं की हा माझा मुलगा गूळ खूप खातो, गोड, आणि त्यामुळे तुम्ही ह्याला समजवा. आणि गांधीजींनी त्या स्त्रीला सांगितलं की तू 2 आठवड्याने परत ये. आणि ती बाई गेली, परत गेली. 2 आठवड्याने ती लहान मुलाला तिच्या परत घेऊन आली. आणि गांधीजींनी त्या मुलाला सांगितलं की गूळ खाऊ नको, जास्त चांगलं नाही आहे. आणि त्या स्त्रीला आश्चर्य वाटलं की एवढंसं वाक्य बोलण्यासाठी गांधीजींनी 2 आठवड्यांनी परत का बोलवलं, त्याच वेळेस तिने का सांगितलं नाही, त्यांनी सांगितलं नाही. आणि तिने तसं गांधीजींना विचारलं आणि गांधीजींनी तिला उत्तर दिलं की मीच गूळ जास्त खातो, मलाच गूळ जास्त आवडतो, परंतु जर मी ह्याला सांगायचं आहे तर मी 2 आठवडे माझ्यावर ताबा ठेवला, माझ्या मनावर ताबा ठेवला, माझ्या मोहावर ताबा ठेवला, तसा मी प्रयत्न केला. आणि आता मला असं वाटतं की मी ह्या मुलाला मार्गदर्शन करू शकतो किंवा उपदेश करू शकतो, आणि म्हणून मी तसं सांगितलं. प्रभू येशू ख्रिस्त 33 वर्ष ह्या जगामध्ये राहिला. तो देवाचा पुत्र होता, परंतु तो मानव रूप धारण करून आला. मानवाला ज्या मोहांना सामोरं जावं लागतं, परीक्षांना सामोरं जावं लागतं, तर सर्वांना प्रभू येशू ख्रिस्त सामोरा गेला. त्यांना असं वाटलं की ही गोष्ट मी करू शकतो. आज प्रभू येशू ख्रिस्ताकडे सुद्धा अनेक मोह आले. अगदी वधस्तंभाचं मरण टाळण्याचा मोह सुद्धा झाला, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पित्याच्या आज्ञेला, इच्छेला जास्त मान दिला. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला स्वतःहून मार्गदर्शन करू शकतो. आपल्या मोहाच्या क्षणामध्ये येशू आमच्याबरोबर असतो, स्वतः तो चालतो, तो आम्हाला शक्ती देतो, सहनशीलता देतो आणि एक आशा तो आम्हाला देतो, कारण तो आम्हाला समजून घेतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, इब्री लोकास पत्र याचं 2 अध्याय 18 वचन, हिब्रूज चॅप्टर 2 and verse 18. कारण ज्या अर्थी त्याने स्वतः परीक्षा होत असता दुःख भोगिले, त्या अर्थी ज्याची परीक्षा होत आहे त्यांना सहाय्य करण्यास तो समर्थ आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.